विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ऑपरेशन्स रिसर्च ME कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अँड SYBSc कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड यामध्ये आज आपण असाइनमेंट प्रॉब्लेम बॅलन्स्ड टाइप कसा सोडवायचा ते बघतो. आजच्या लेक्चरला मी ME कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या एप्रिल 2019च्या क्वेश्चन 3 मधील C हा क्वेश्चन निवडला आहे, जो की 5 मार्काचा आहे. एक्झाम्पल असं दिले बघा. सॉल्व द फॉलोइंग असाइनमेंट प्रॉब्लेम आणि मग तुम्हाला एक मॅट्रिक्स दिलेला आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम मॅट्रिक्सच्या स्वरूपात दिलेला आहे. हे वर्कर्स आहेत W1, W2, W3, W4 आणि त्यांच्यासाठी असाइन करायच्या जॉब J1, J2, J3, J4. ओके, ह्या त्या मॅट्रिक्समधील संख्या आहेत. क्वेश्चन असा विचारलाय, हाऊ द मशीन विल बी असाइन्ड टू द जॉब्स सो ॲज टू मिनिमाइज द कॉस्ट. मित्रांनो, असाइनमेंट प्रॉब्लेम म्हणजे काय, ते हे जे वर्कर आहेत यांना एक एक जॉब असाइन करायचा आहे, जेणेकरून त्याची कॉस्ट मिनिमम होईल. ओके, आता या क्वेश्चनमध्ये मिनिमाइज असा शब्द वापरला आहे. मित्रांनो, असाइनमेंट प्रॉब्लेम नेहमी मिनिमाइज असला पाहिजे. तो जर मॅक्सिमाइज असेल तर त्याला पहिल्यांदा आपल्याला मिनिमाइज करून घ्यावं लागतं. ओके, पण या ठिकाणी ऑलरेडी मिनिमाइज हा शब्द वापरलाय. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, तुम्ही या मॅट्रिक्सकडे बघा. मित्रांनो, हा जो मॅट्रिक्स आहे ना, 4 रोज आणि 4 कॉलमचा मॅट्रिक्स आहे. म्हणजे याची ऑर्डर झाली 4x4. थोडक्यात या मॅट्रिक्सची साईज झाली 4. हे पण एक लक्षात ठेवा. जेव्हा रोची संख्या आणि कॉलमची संख्या समान असते अशा प्रॉब्लेमला आपण बॅलन्स्ड टाइप ऑफ प्रॉब्लेम म्हणतो. हे पण लक्षात ठेवा. आणि प्रॉब्लेम नेहमी बॅलन्स्ड फॉर्ममध्येच असला पाहिजे. जर तो नसेल तर आम्हाला तसा तो बॅलन्स्ड फॉर्ममध्ये बनवून घ्यावा लागतो, ज्याला आपण अनबॅलन्स्ड फॉर्म असं म्हणतो. ओके, आपण तो टाइप नंतर बघतोच आहोत. आता याचं सोल्युशन पाहूया. द गिव्हन प्रॉब्लेम इज फॉर मिनिमायझेशन. मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो. ऑल्सो गिव्हन मॅट्रिक्स इज ऑफ ऑर्डर 4x4. यावर पण आपण डिस्कशन केलेली. म्हणजे या मॅट्रिक्सची साईज झाली 4. हेही लक्षात ठेवा. ओके, आता आम्हाला या प्रॉब्लेमला सॉल्व करण्याची पहिली स्टेप काय असणार आहे, तर रो रिडक्शन. ही पहिली स्टेप. काय रो रिडक्शन? सबट्रॅक्ट मिनिमम एलिमेंट ऑफ ईच रो फ्रॉम एव्हरी एलिमेंट ऑफ कॉरस्पॉन्डिंग रो. तुम्हाला काय करायचं, तो जो मॅट्रिक्स दिला ना, त्या मॅट्रिक्सच्या प्रत्येक रो कडे बघायचं. आता पहिली रो, ह्या पहिल्या रो मध्ये सगळ्यात लहान मिनिमम एलिमेंट कोण आहे, तो त्या इतर एलिमेंट्स मधून वजा करून ते लिहायचं असतं. हे आमचं पहिलं काम. दॅट इज पहिली स्टेप. सबट्रॅक्ट मिनिमम एलिमेंट ऑफ ईच रो फ्रॉम एव्हरी एलिमेंट ऑफ करस्पॉन्डिंग रो. त्या रो मधलाच मिनिमम एलिमेंट शोधायचा आणि त्याच रो मधून तो वजा करायचा. ओके, लगेच पहिली रो झाली की दुसरी रो, दुसरी रो झाली की तिसरी रो, असं आपण करत असतो. आता ओरिजिनल मॅट्रिक्स बघा. हा तो गिव्हन मॅट्रिक्स. ह्यामध्ये ही आहे पहिली रो. कोण आहे मिनिमम एलिमेंट? 10. मग तुम्हाला काय करायचं माहिती का, या प्रत्येक एलिमेंट मधून 10 वजा करायचा असतो आणि तो या रो मध्ये खाली लिहायचा आहे. इथं मिनिमम एलिमेंट 10 आहे, मग 10 वजा 10
तू लिहिणार 0. त्यानंतर पुढच्या एलिमेंटकडे बघ, तो आहे 15. 15 मधून 10 वजा कर, खाली उरले 5. हे बघ, या इथं मी लिहिलं 5. अशा रीतीनं प्रत्येक एलिमेंट मधून आपण जर 10 वजा केला तर इथं उरणार 14, इथं उरणार 20. ओके. त्यानंतर सेकंड रो बघ, ह्याच्यात मिनिमम एलिमेंट कोण वाटतोय, परत 10 वाटतोय. मग 10 जर 16 मधून वजा केला 6 उरणार. 20 मधून 10 वजा केला इथं 10 उरणार. 28 मधून 10 गेले इथं 18 उरणार. आणि 10 मधून 10 गेले इथं 0 उरणार. म्हणजे 6, 10, 18, 0. 6, 10, 18, 0 हे झालं सेकंड रोच्या बाबतीत. अशा रीतीनं मग थर्ड रो बघ, या थर्ड रो मध्ये मिनिमम एलिमेंट आहे 12. मग 12 मधून 12 गेले 0, 18 मधून 12 गेले 6, 30 मधून 12 गेले 18, 16 मधून 12 गेले 4. म्हणजे 0, 6, 18 आणि 4. ओके. 0, 6, 18 आणि 4 हे या रो मधील. आता फोर्थ रो, मिनिमम एलिमेंट आहे 9. मग 9 जर प्रत्येक यामधून वजा केला तर इथं 0 उरणार, इथं उरणार 15, इथं उरणार 23, इथं उरणार 9. ओके. आणि अशा रीतीनं तो मॅट्रिक्स पण मी कंप्लीट केला. ह्याला आपण म्हणतो रो रिडक्शनचा मॅट्रिक्स. कसा केला तो तुम्ही पाहिला. प्रत्येक वेळेस या स्टेपला लक्षात ठेवायचं, ही रो रिडक्शनची स्टेप. ओके. आता सेम हा जो मॅट्रिक्स तुम्हाला मिळाला, या मॅट्रिक्सच्या जसा तुम्ही रो रिडक्शन केला त्याच पद्धतीने तुम्ही कॉलम रिडक्शन करायचं, ही दुसरी स्टेप असते. म्हणजे काय, प्रत्येक कॉलमकडे बघ. मगाशी आपण प्रत्येक रो कडे पाहिलं, मिनिमम एलिमेंट शोधला, तो मिनिमम एलिमेंट आपण ज्या त्या रो मधून वजा केला. ओके. आता कॉलम बघ, हा पहिला कॉलम, मिनिमम कोण आहे 0. आता तुला माहिती 0 मधून 0 वजा केलं, 6 मधून 0 वजा केलं, काय फरक पडणार आहे, हे तसंच राहणार. म्हणून पहिला कॉलम तसाच राहील. आता दुसरा कॉलम बघ, इथं मिनिमम एलिमेंट कोण वाटतंय तुला 5. मग प्रत्येकातून 5 वजा कर. 5 वजा 5 0, 10 वजा 5 5, 6 वजा 5 1, 15 वजा 5 10. म्हणजे सेकंड कॉलम मध्ये 0, 5, 1, 10 येणार आहे. ठीक आहे. मग तिसरा कॉलम बघ, इथं मिनिमम एलिमेंट आहे 14. मग 14 जर प्रत्येकातून वजा केला तर इथं उरणार 0, इथं उरणार 4, इथं उरणार 4, तर इथं उरणार 9. ठीक आहे. आता हा कॉलम बघ, मिनिमम एलिमेंट तर 0 आहे. आता 0 जर वजा केला यातनं काही फरक पडणार नाही. अशा रीतीनं वजा केलेला हा जो कॉलम असेल त्याला तुम्ही म्हणता कॉलम रिडक्शन. ओके. तर मित्रांनो, सेकंड स्टेप जी आमची आहे ती आहे कॉलम रिडक्शनची. मी मगाशी तुम्हाला समजावून दिलं काय, सबट्रॅक्ट मिनिमम एलिमेंट ऑफ ईच कॉलम फ्रॉम एव्हरी एलिमेंट ऑफ करस्पॉन्डिंग कॉलम. प्रत्येक कॉलमकडे बघा, त्यातला मिनिमम एलिमेंट शोधा, तो त्याच कॉलमच्या प्रत्येक एलिमेंट मधून वजा करा आणि तो कॉलम या इथं लिहा. ओके. तर बघाशी आपण पाहिलं फर्स्ट कॉलमचा मिनिमम एलिमेंट 0 होता आणि तो वजा केल्याने काही फरक पडणार नाही, म्हणून तो कॉलम बी जसाच्या तसा लिहिला. तुम्ही पाहिलं सेकंड कॉलम मध्ये 5 हा मिनिमम होता, तो वजा केला, त्या कॉलम मधले एलिमेंट हे उरणार. त्यानंतर तुम्ही पाहिलं थर्ड कॉलम कडे, त्यामध्ये 14 हा मिनिमम एलिमेंट होता, तो वजा करून काय मिळालं ते इथे लिहिलं. फोर्थ मध्ये तर 0च हा मिनिमम होता, त्यामुळे त्या कॉलमला काहीही फरक पडला नाही, तो मी जसाच्या तसा लिहिला. आता मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं ही जी होती स्टेप ही कॉलम रिडक्शनची होती, ती कशी घेतली हे तुम्ही पाहिलं. आता आपण तिसरी स्टेप काय घेणार तर चेकिंग फॉर नॉन डिजेनरसी. आता हे नॉन डिजेनरसी काय, लक्षात घ्या,
हा जो मॅट्रिक्स तुम्ही मिळवला कॉलम रिडक्शनने, आता या मॅट्रिक्समध्ये ड्रॉ लाईन्स टू कव्हर मॅक्सिमम नंबर ऑफ झिरोज फ्रॉम रोज अँड कॉलम्स. तर नॉन डिजेनरसी स्टेप असं सांगते बघा की प्रत्येक रोकडं बघा, तुम्हाला मॅक्सिमम नंबर ऑफ झिरो ज्या रो मध्ये किंवा ज्या कॉलम मध्ये दिसतील त्यावर सरळ रेषा आखा. ओके, आता अशा किती लाईन ड्रॉ होतात त्यावर नॉन डिजेनरसी अवलंबून असते. तर हा तो कॉलम रिडक्शन करून आलेला मॅट्रिक्स. आता मित्रांनो मी काय करणार, मॅक्सिमम झिरो कुठे आहेत बघणार. हे बघ, ही रो बघ, 1 2 3 झिरो आहेत इथं, म्हणजे मॅक्सिमम झिरो या इथं आहेत. म्हणून मी याच्यावर एक रेषा मारणार, सरळ पट्टी घेणार, अशी ठेवणार आणि अशी रेषा त्यावर मारणार. ठीक आहे, मॅक्सिमम झिरो वरून ही रेषा मी काढली. त्यानंतर मला मॅक्सिमम झिरो या कॉलम मध्ये सुद्धा दिसतात. ओके, मग मी पट्टी धरतो, यावर एक रेषा आखतो. आता सगळे झिरो कव्हर झाले का बघा, नाही, हा राहिलाय. एक तर तुम्ही अशी रेषा आखू शकता, कारण ते एकच झिरो आहे, पण तो कव्हर होणं आवश्यक आहे, किंवा अशी रेषा आखू शकता. ओके, अशी कॉलमला. तर मी अशी कॉलमला रेषा आखतो. मी काय केलं तुमच्या लक्षात आलंच असेल, ह्या कॉलम रिडक्शन करून मिळालेल्या मॅट्रिक्समध्ये मॅक्सिमम झिरो कुठल्या रो मध्ये ते मी पाहिलं, त्यावरून एक रेषा आखली. इथे एक या कॉलम मध्ये मॅक्सिमम झिरो मला दिसले, म्हणून या कॉलम मध्ये एक रेषा आखली. आणि राहिला होता हा झिरो, तो कव्हर करण्यासाठी या कॉलम मध्ये मी अशी रेषा आखली. ओके, नंबर ऑफ लाईन्स किती काढले मी, 1 2 आणि 3 लाईन काढल्या. मॅट्रिक्सची साईज किती आहे, 4, हे तुम्हाला माहिती आहे. पण नॉन डिजेनरसी कंडिशन काय सांगते, नंबर ऑफ लाईन्स ड्रॉन, म्हणजे जितक्या लाईन्स तुम्ही काढल्या ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मॅट्रिक्स साईज, त्यांची संख्या मॅट्रिक्सच्या साईज इतकी किंवा त्यापेक्षा मोठी असली पाहिजे. जितक्या लाईन आखल्या त्या जास्त असल्या पाहिजे किंवा तितक्याच असल्या पाहिजे जितकी मॅट्रिक्सची साईज आहे. ही ती कंडिशन आहे. आता इथं तुम्ही बघा, नंबर ऑफ लाईन्स ड्रॉन 3 आहेत आणि मॅट्रिक्सची साईज तर तुम्ही म्हणता 4 आहे. म्हणजे ही नॉन डिजेनरसी कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, कारण ही संख्या एक तर जास्त पाहिजे, नाही तर तितकी तरी पाहिजे जितकी मॅट्रिक्सची साईज आहे. पण इथं तर 3 आहे आणि साईज तर 4 आहे, म्हणजे हे लहान आहे, हे लहान नको. एक तर समान नाहीतर ग्रेटर दॅन 30 पाहिजे. ओके, ही ती नॉन डिजेनरसी कंडिशन. पण आता ती सॅटिस्फाय होत नाही, मग लिहा तसं. देअरफॉर नॉन डिजेनरसी कंडिशन इज नॉट सॅटिस्फाईड, देअरफॉर द सोल्युशन इज नॉट ऑप्टिमल. म्हणजे जे सोल्युशन आपण बघतोय ते काही ऑप्टिमल सोल्युशन नाही, ते काही आपल्याला योग्य सोल्युशन नाही. मग काय करायचं, मग आता आपल्याला तो मॅट्रिक्स इम्प्रूव्ह करावा लागतो. ही पुढची स्टेप असते. तर काय म्हणतो तो, नाऊ स्मॉलेस्ट एलिमेंट फ्रॉम अनकवर्ड एलिमेंट्स इज 1. तुम्ही ज्या रेषा आखल्या ना, त्या रेषा ज्यावरून गेल्या त्याला कव्हर्ड एलिमेंट म्हणतात. पण एखाद्या एलिमेंटवरून रेषाच गेली नाही तर त्याला अनकवर्ड एलिमेंट म्हणतात. मग मगाशी जो आपण मॅट्रिक्स रेषा आखल्या तो आपण बघू. त्यामध्ये अनकवर्ड एलिमेंट लहानात लहान कोण आहे ते बघायचा, तो आहे 1. मग आपण काय म्हणायचं, सो सबट्रॅक्ट 1 फ्रॉम ईच अनकवर्ड एलिमेंट. ज्या एलिमेंटवरून रेषा गेली नाही त्यातनं हा मिनिमम एलिमेंट वजा करायचा. ओके, आणि ज्यामध्ये पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ 2 लाईन्स झालेला एलिमेंट असेल, म्हणजे असं अधिक सारखं चिन्ह ज्या एलिमेंटवर झालेलं आहे त्यामध्ये एक ऍड करायचा असतो. आता पहिल्यांदा आपण ही कंडिशन बघून घेऊ, मग सुधारित मॅट्रिक्स कसा लिहायचा ते पण बघूया.
तर मित्रांनो, हा मागाचा मॅट्रिक्स ज्यामध्ये तुम्ही लाईन्स आखल्या होत्या. तर बघा बरं का, तुम्ही एक लाईन अशी काढली होती, म्हणजे हा 0 0 0 आणि 20 हे कवर्ड एलिमेंट झाले. ओके, हा 6 हा 0 हा 0 यावरून पण एक रेषा गेली, म्हणजे हे कवर्ड एलिमेंट. इथं पण 20 0 4 9 यावरून रेषा गेली, म्हणजे हे कवर्ड एलिमेंट झाले. यांना काही नाही करायचं. ओके, अनकवर्ड कोण आहे? 1 2 3 4 5 6 यावरून रेषा गेलेली नाही, म्हणून त्यांना अनकवर्ड एलिमेंट म्हणायचं. त्यातनं तो मिनिमम एलिमेंट वजा करायचा. हे बघा, हे अनकवर्ड एवढे आहेत, याच्यात मिनिमम कोण दिसतोय तुम्हाला? 1. मग हा 1 यातनं वजा करायचा प्रत्येकातून. इथे येणार 4, इथे येणार 3, इथे येणार 0, इथे येणार 3, इथे येणार 9, इथे येणार 8. हा एक प्रत्येकातून वजा करायचा. ओके, जे कव्हर्ड एलिमेंट आहेत हे यांना काही नाही करायचं. पण जिथं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, हे बघा, 2 लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इथं आहे किंवा इथं आहे, हे 2 एलिमेंट ज्याच्यावर असं प्लस साइन तयार झालं. ओके, त्यामध्ये एक तो जो मिनिमम आकडा आहे तो ऍड करायचा असतो. म्हणजे अनकवर्ड मधून वजा करायचा, पॉइंट ऑफ इंटरसेक्शनच्या ठिकाणी ऍड करायचा. एवढं लक्षात ठेवायचं. बाकीचे यांना काही करायचं नाही. असा इम्प्रूव्ड मॅट्रिक्स आपण तयार करू. तर लक्षात ठेव, इथं किती लिहिणार आपण? एक ऍड करणार, म्हणजे इथे लिहिणार 1. याला काही नाही करणार, याला काही नाही करणार. इथं बघ, एक ऍड होणार, म्हणजे हे होणार 21, म्हणजे इथं 1 इथं 21 होईल. हे तसंच राहील, 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 हे तसंच राहील. पण इथे येणार 4, इथे येणार 3, इथे येणार 0, इथे येणार 3, इथे 9, इथं 8. ओके, असं आपण इम्प्रूव्ड मॅट्रिक्स तयार करू. तर बघा, या इथं मी लिहिलं इम्प्रूव्ड मॅट्रिक्स 1, म्हणजे हा पहिला इम्प्रूव्ड मॅट्रिक्स आहे. कदाचित 2 3 इम्प्रूव्ड मॅट्रिक्स लिहावे लागतात, म्हणून हा पहिला. ओके, तो मी मगाशी सांगितल्या पद्धतीने इथे एक ऍड केला, इथे एक ऍड केला, याला 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 काहीही केलं नाही, ते एलिमेंट तसेच लिहिले. इथं एक वजा केला, ते हे एलिमेंट मी लिहिले मगाशी सांगितल्या पद्धतीने. ओके, आता आपल्याला परत नंबर ऑफ लाईन्स ड्रॉ करायचे असतात. तो रूल सगळीकडे ठरलेला. इम्प्रूव्ह मॅट्रिक्स झाला की नंबर ऑफ लाईन्स आखा. तर आता इथं तुम्हाला मॅक्सिमम 0 ज्या रो मध्ये किंवा ज्या कॉलम मध्ये दिसतात त्यावरून रेषा आखा. मला या रो मध्ये 2 0 दिसत आहेत, म्हणून मी याच्यातून एक रेषा काढतो. हे बघ, मी अशी रेषा आखली जेणेकरून हे 2 0 कव्हर झाले. आता मला इथं पण 2 0 दिसतात, म्हणजे जास्त आहेत, म्हणून या कॉलम मध्ये एक रेषा आखतो मी अशी. हे बघ, या कॉलम मध्ये मी एक रेषा आखली. त्यानंतर मला मॅक्सिमम या कॉलम मध्ये सुद्धा दिसत आहेत, हा एक आणि हा एक, म्हणून या कॉलम मध्ये पण एक रेषा मी आखतो. हे बघ, या कॉलम मध्ये मी एक रेषा आखली, कारण इथं मला जास्ती 0 दिसत होते, ते कव्हर होणारी मी रेषा आखली. आता हा 0 मात्र तसाच राहिलाय. मग आपण काय करू? यावरून एक रेषा काढून टाकू. आपण अशी पण काढू शकतो, पण अशी काढू. ओके, तर या रो मध्ये मी एक रेषा आखली जेणेकरून हे 2 0 कव्हर झाले. या कॉलम मध्ये एक रेषा आखली जेणेकरून हे 2 0 कव्हर झाले. या कॉलम मध्ये एक रेषा आखली जेणेकरून हे 2 0 कव्हर झाले. आता राहिला होता हा, यासाठी या कॉलम मध्ये पण एक रेषा आखली. आता तुमच्या लक्षात येतं की एकही 0 असा अनकवर्ड राहिलेला नाही, की ज्याच्यावरून रेषाच गेली नाही, असा एकही 0 शिल्लक नाही. मग नंबर ऑफ लाईन्स बघ किती? 1 2 3 आणि ही 4. ओके, आम्हाला
हा जो मॅट्रिक्स आपण काढतो ज्याच्यामध्ये लाईन ड्रॉ केलेले आहेत त्या मॅट्रिक्समध्ये एका रो मध्ये एकच झिरो असाइन करायचा असतो किंवा एका कॉलम मध्ये एकच झिरो असाइन करायचा असतो. आता झिरो कसा असाइन करायचं ते बघूया. ही पहिली रो बघ, इथं 2 झिरो आहेत, सध्या राहू दे. आम्हाला एकच झिरो असला पाहिजे. ओके, मग आपण काय करूया, हे बघ ही दुसरी रो, इथं एकच झिरो आहे म्हणजे याला चौकट करणार. अशी चौकट मी याला केली म्हणजे हा झिरो असाइन झाला. आता थर्ड रो बघ, थर्ड रो मध्ये मला 2 झिरो दिसत आहेत, सध्या जाऊ दे. मग फोर्थ रो बघ, यामध्ये एकच झिरो मला दिसतोय, हा एक झिरो मी असाइन करणार म्हणजे याला चौकट करणार. अशा रीतीनं या रो मध्ये मला एकच झिरो दिसला म्हणून मी त्याला असाइन केला. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही रो मध्ये झिरो असाइन करता तेव्हा त्या कॉलम मध्ये इतर कोणी झिरो असतील ना तर त्यांना काट मारावी लागते बरं का. म्हणजे या रो मध्ये मी जर हा झिरो असाइन केला कारण तो सिंगल होता, तर या कॉलम मध्ये पुढचे सगळे झिरो जिथं कुठं असतील त्याच्यावर फुली मारायची, म्हणजे त्याचा विचार करायचा नाही. म्हणून इथं मी अपॉइंट केलं तर याला काट मारणार. तर या झिरोवर मी काट मारली. ओके, तर ही रो आहे ना, ही रो, या रो मध्ये आता एकच झिरो उरला, मग याला असाइन करायला मला काहीच हरकत नाही. अशा रीतीनं या झिरोला मी असाइन केलं. आता या रो मधला जर हा झिरो मी असाइन केला तर या कॉलम मध्ये जर इतर कोणी झिरो असतील ना त्याच्यावर काट मारायची, कारण मी याला असाइन केलंय म्हणून यावर मी काट मारणार. आता राहिला बघ हा झिरो, या रो मधला हा सिंगल झिरो उरला बघ, मग याला असाइन करायला मला काहीच अडचण नाही म्हणून मी याला असाइन करतो. आता तुमच्या काय लक्षात येतं बघा, प्रत्येक रो मध्ये एकच असाइन्ड झिरो आहे, म्हणजे जो चौकटीत आहे तो एकच आहे. या रो मध्ये हा, या रो मध्ये हा, या रो मध्ये हा आणि या रो मध्ये हा. ओके, तसंच तू कॉलम बघ, प्रत्येक कॉलम मध्ये एकच असाइन्ड झिरो आहे. या कॉलम मध्ये बघ हा, या कॉलम मध्ये बघ हा, इथं हा आणि या कॉलम मध्ये हा. याचा अर्थ आपण प्रत्येक रो मध्ये एक आणि प्रत्येक कॉलम मध्ये एक झिरो असाइन केला आहे. नंबर ऑफ लाइन्स ड्रॉन इज इक्वल टू 4 अँड मॅट्रिक्स साइज इज ऑल्सो 4. दॅट इज नंबर ऑफ लाइन्स drawn is greater than or equal to matrix size. Also, each row and each column has only one assigned zero. So, non-degeneracy condition इथं satisfy झालेली आहे. The solution is optimal. याचा अर्थ सोल्युशन ऑप्टिमल आहे. तर हा जो पहिला वर्कर आहे W1 त्याला कोणता जॉब असाइन केलेला आहे, J3. ओके, जिथं चौकटीचा झिरो आहे ती त्याची असाइनमेंट, म्हणजे पहिल्या वर्करला J3 असाइन केला, दुसऱ्या वर्करला J4 असाइन केला, तिसऱ्याला J2 असाइन केला आणि चौथ्याला J1 असाइन केलेला आहे. मग ते लिहायचं आपण तसं. मेकिंग असाइनमेंट्स. पहिल्या वर्करला J3, दुसऱ्या वर्करला J4, तिसऱ्या वर्करला J2, चौथ्या वर्करला J1 हे जॉब असाइन केले. मग मूळ मॅट्रिक्स मध्ये ह्या किमती शोधायच्या. पहिल्या वर्करच्या J3 या कॉलम मध्ये किती संख्या आहे बघा, ती इथे लिहा. दुसऱ्या वर्करच्या J4 जर असाइनमेंट आहे तर तिथं काय संख्या आहे बघा. तिसऱ्या वर्करच्या J2 या कॉलम मध्ये संख्या 18 आहे आणि चौथ्या वर्करच्या J1 जर असाइन केलेला जॉब आहे तर तिथं मूळ संख्या आहे 9. एकदा हे बघून घ्या.
हे बघा, पहिला वर्कर आहे W1, त्याला आपण असाइन केलेले J3, त्याची संख्या आहे 24. दुसरा वर्कर आहे W2, त्याला मी J4 असाइन केलेला आहे, तिथं संख्या आहे 10. तिसरा वर्कर आहे W3, त्याला मी J2 असाइन केलेला आहे, तिथं संख्या आहे 18. आणि फायनली चौथा वर्कर आहे W4, त्याला मी J1 असाइन केलेला आहे, म्हणजे जॉब 1 त्याला दिलेला आहे, तिथली संख्या आहे 9. मग यांची ॲडिशन करा, ती आपली मिनिमम कॉस्ट असते. मग अशा रीतीनं मिनिमम कॉस्ट आपण कशी लिहितो? 24 प्लस 10 प्लस 18 प्लस 9 ही ॲडिशन येते 61. सो मिनिमम कॉस्ट झाली 61 आणि या ठिकाणी तो प्रॉब्लेम संपला. तर मित्रांनो, तुम्हाला हे एक्झाम्पल लक्षात आलंच असेल. याची भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल. अशा रीतीनं आज आपण बॅलन्स्ड टाईप ऑफ असाइनमेंट प्रॉब्लेम पाहिला. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये अजून एक नवीन टाईप आणि नवीन एक्झाम्पल घेऊन. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.